77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावर उत्साहात आणि दिमाखात मुख्य सोहळा संपन्न। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फडकावण्यात आला राष्ट्रध्वज। वंदे मातरमची 150 वर्ष ही मध्यवर्ती संकल्पना असलेल्या दिमाखदार संचलनात लष्करी शिस्त, सांस्कृतिक वारसा, प्रादेशिक वैविध्य आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरलेल्या प्रमुख शस्त्रप्रणालींचं दर्शन। वायुदलाचे ग्रुप कॅप्टन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्तव्यपथावरील सोहळ्यात अशोक चक्र प्रदान। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर संपूर्ण देशाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना वाहिली आदरांजली। प्रजासत्ताक दिन सोहळ्याला युरोपीय महासंघाच्या नेत्यांची उपस्थिती, भारत आणि युरोपीय महासंघातल्या भागीदारीची वाढती ताकद आणि सामायिक मूल्यांप्रती वचनबद्धता अधोरेखित करणारी पंतप्रधान। शासन आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नातून आत्मनिर्भर महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं प्रजासत्ताक दिन संदेशात आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर अजित पवार यांनी पुण्यात केलं ध्वजवंदन। भारताचं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानातल्या मूल्यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्राची देशाच्या विकासात आगेकूच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। आणि राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयांमध्ये पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी जाई वैष्णवबान आपलं स्वागत